पैलवान 3 जिल्ह्यात गाजला आणि 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान झालं. त्याला कानात सांगितलं तिथे एक पैलवान आहे. ते म्हणलं आपल्यासारखा नाहीच. म्हणलं जाऊन पाहिजे ते तुला आपटी तू. कोण म्हणतंय? म्हणलं मी म्हणतो. कस काय म्हणता? म्हणलं तोंडान म्हणतो ते तुला आपटी तू पैलवान. हे गेलं गाडी गिडी घेतली 2-4 त्याच्या संग ते तुटलेल्या शेपटीवाले ते गेले. आपलं तिथे गेल्याबरोबर म्हातारी भाकरी करू लागली. आजी पैलवान कोण? मा नातू आहे म्हणली. तीन भरकत भाकरीचा हात छातीवर आणला. मा नातू आहे म्हणे. 82 वर्षाची म्हातारी आप्पा ती. मा नातू आहे म्हणजे ते पैलवान. तर हे पैलवान म्हणलं बाबा म्हातारी बी छाती थापटायची. 82 वर्षाची म्हातारी, 92 वर्षाची. कुठं गेलाय? ते म्हणले काय नाही 1 वाजता तर लाईन चालू आहे. मोटर चालू असल्यामुळं गव्हाला पाणी देतोय. 1:30 वाजता घरी येतोय. बसा तोरक. म्हातारी भाकरी करू लागली. हे उपाशीच गेल ते बोंबलत. त्या गावात काय पोहे नाही, शिरा नाही, बर्गर नाही, पॅटीस नाही, असं काय नाही तिथे. असं ते पॅटीस बर्गर का असतं ते, वडापाव नाही, काय नाही, काय नाही, काय विषय नाही. म्हातारी म्हणली यार बसा जेवायला. लगेच बसली. बांध्या भाकरी वाढ्या अशा चुलीवरल्या भाकरी, कोरडी भुरकी वाढली. करा जेवण. ते पैलवानाच्या संगचं म्हणलं हिचा नातू पैलवान तेल नाही आणि तो आता 9 पोते काजू बदाम खाल्लेस. आणि बदाम कुटायला 2 माणसं त्याच्या आज्यान ठुलते. बदाम कुटून 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 पाण्यात भिजवायचे आणि असे धोत्राचे 4 पदर करून पिळायचे. चौथा खायचा नाही, नुसतं पाणी प्यायचं. रोज 1.5 किलो बदामाचे. आणि ते म्हणलं मी 9 क्विंटल बदाम खाल्ले. म्हातारी म्हणली मा नातू बदाम गिदाम काय खात नाही. हेच खारवड्या कांदे भेटले तर का बा शेंगदाणे. हे आपल्या शेंगदाण्यालाच काजून बदाम म्हणून खातू. पण अजून त्याला कोणी पाडणारा झालाच नाही. पैलवान म्हणलं बाप्पा म्हातारी बी आगाऊची. ते म्हणलं आजी पण आम्ही कोरडी भुरकी खात नाही ना. म्हातारीच्या गाडग्यात भाजलेल्या कळडी होत्या आणि पसा कळडी सगळ्याला वाढल्या. तर ते पैलवान म्हणलं आजी याचं ते घाण्यात न्यावं लागतात. ती म्हणली आमच्या इथं घाण्यावर जायला कोणी रिकामं नाही आणि आरड घ्यायला कोणी नाही. माझ्या सुना कामाला असतात रानात आणि मी भाकरीचं 2 टायमाचं करते. आरड गिर आम्हाला ज्याला तेल आवडतं का ते कळडीत पिळीत आहे. तो पैलवान म्हणला आजी कशी कगडी पिळताय त्यान. म्हातारी उठली, हात गीत धुतले, पदराला हात पुसला आणि त्याच्या पात्रावरल्या कळडी घातल्या ना अशा कर पिळल्याबरोबर पळ तेल पडलं. म्हातारी 92 वर्षाची म्हातारी होती. अशी तेलच पडलं. पैलवानानं एका भाकरीचे 9 घास केले आणि पटपट गाडीत बसले. म्हातारी म्हणली अरे जा पण बुट घ्याला ना. ते म्हणला नको आजी, तू पैलवानाची आजी कळडी पिळल्यावर तेल काढत तू या पैलवानानं मला पिळल्यावर काय काय निघल. मी येतो म्हणला आजी, मी येतो. माऊली हसू नको. असा प्रत्येक जातीत पैलवान असतो. असा पक्वादात असतो, गायनात असतो, गिरगावच्या बाळ्याला बी भेटन असा बी पैलवान असतो. त्याच्यामुळे अभ्यासच करायचा विठाला.